तर कोटामध्ये जो आता समजा तुझा मंथली एक्सपेन्स व्हायचा ते किती व्हायचा ना आता लातूरमध्ये किती होते म्हणजे खर्च? परंतु कोटामधले जे टीचर्स आहेत ते स्टुडंटला जास्त टाइम देऊ शकत नाही. परंतु RCC मधल्या टीचरला, कोणत्याही टीचरला तुम्ही कोणत्याही वेळी कोणताही डाऊट कधीही विचारू शकता. कोणताही स्टुडंट या गरीब घरातला मुलगा सुद्धा लातूरमध्ये येऊन त्याची नीट जेईची प्रिपरेशन करू शकतो. त्याला जर काहीच येत नसेल तरी त्याला म्हणजे तो त्याची नीटची प्रिपरेशन करू शकतो, एवढं सांगू इच्छितो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्युशन एरिया लातूरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. लातूरमध्ये सध्या टेस्ट सिरीज चालू आहे. इथल्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. काय नाव आहे तुझं? भरत राठोड. तू आता सध्या कितवीला आहे? मी आता रिपीटर बॅचला आहे RCC ला. आणि आधी 11वी-12वीला कुठं होता? 11वी-12वी कोटाला होतो. कोटामधला नीटला डिफरन्स काय वाटला तुला? कोटामध्ये मी 2 वर्ष दिलेले 11-12 कोटामध्ये मी पण तिकडे पण प्रिपरेशन केलेली. आता इथे पण रिपीटरसाठी 6 महिन्यापासून प्रिपरेशन करतोय. परंतु मला जाणवलेला डिफरन्स मित्रांनो मी तुम्हाला आज सांगतो. कोटामध्ये पण खूप चांगले टीचर्स आहेत, इकडे आपल्या RCC मध्ये खूप चांगले टीचर्स आहेत. परंतु कोटामधले जे टीचर्स आहेत ते स्टुडंटला जास्त टाइम देऊ शकत नाही. परंतु RCC मधल्या टीचरला, कोणत्याही टीचरला तुम्ही कोणत्याही वेळी कोणताही डाऊट कधीही विचारू शकता. आणि प्रत्येक स्टुडंट कोणत्याही टीचरला कधी काही विचारू शकतो. त्याच्यामुळे मला कोटामध्ये आणि इकडे हा डिफरन्स जाणवतो की शिक्षक जे असतात RCCचे ते स्टुडंटला टाइम देतात, त्याच्यामुळे खूप बराच फायदा होतो. स्पेशली इकडे केमिस्ट्री आणि बॉटनी तर एवढं सुंदर आहे की जणू काही तुम्ही विचारच नाही करू शकत. आता सध्याला टेस्ट सिरीज पण चालू आहे आमची विजयपट टेस्ट सिरीज. पर हवर पर चॅप्टर टेस्ट सिरीज असते. 180 मार्क्सची एक्झाम असते, तीही खूप सुंदर आहे. अजून बरेचसे असे डिफरन्स आहे की जे की मला जाणवले. तिकडे जे कोटामध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री JOC, त्याच्यामध्ये त्यांनी एक कन्सेप्ट जर शिकवला त्याच्यावर ते मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 क्वेश्चन घेतील. परंतु इकडे आपल्या RCC मध्ये कोणताही चॅप्टर असो, JOCच नाही तर एक कन्सेप्टचे 10 15 क्वेश्चन घेतात. त्याच्यामुळे एका गरीब घरातला मुलगा म्हणजे ज्याचे बेसिक क्लिअर नाहीये, म्हणजे ज्याने शून्यातून सुरुवात जरी केली तरी तो म्हणजे त्याची नीटची प्रिपरेशन चालू करू शकतो आणि नीटमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकतो. परंतु कोटामध्ये तुम्हाला पहिल्यापासूनच काही बेसिक गोष्ट आहेत ते तुम्हाला पहिल्यापासून यायला पाहिजे, ते तुम्हाला तिथे शिकवणार नाही. पण RCC मध्ये तसं नाही, तुम्हाला एक गोष्ट शून्यातून शिकवली जाते. हा डिफरन्स मला कोटामध्ये आणि लातूरमध्ये जाणवला मित्रांनो. तर कोटामध्ये जो आता समजा तुझा मंथली एक्सपेन्स व्हायचा ते किती व्हायचा ना आता लातूरमध्ये किती होते म्हणजे खर्च? कोटामध्ये माझा हॉस्टेलची फीज आणि जे मेसची फीज इन्क्लुडिंग होती ती 16,500 रुपीज होती. म्हणजे वर्षाचे अप्रॉक्स 1,40,000च्या आसपास मला तिथे फक्त हॉस्टेललाच लागून गेलेले. आणि ते RCC मध्ये आणि लातूरमध्ये मी जे हॉस्टेलला आहे त्याची माझी फक्त 75,000 फीज आहे. म्हणजे एक्सपेन्सचा तर जर असा विचार केला तरी कोटामध्ये आणि लातूरमध्ये तर खूप जास्त डिफरन्स आहे. आणि लातूरमध्ये खूप कमी पैशात त्याच गोष्टी आपल्याला भेटून जातात, जवळपास निम्म्याच निम्म्याच पैशामध्ये. तर सध्या तू RCCच्या कुठल्या बॅच मध्ये? RCC मध्ये रिपीटर बॅच मध्ये मी एम्स बॅचला आहे मित्रांनो. एम्स बॅच मध्ये तुझं दिनचर्या कशा पद्धतीने राहते म्हणजे डेली शेड्यूल? एम्स बॅच मध्ये माझी सकाळी क्लास 6:30 to 2:15 पर्यंत असते. 2:15 पर्यंत माझा क्लास संपल्यानंतर त्याच्यानंतर मी घरी जातो. त्याच्यानंतर 3:30 ते 4:30 माझा विजयपथचा पेपर असतो. 3:30 ते 4:30 पेपरवरून आल्यानंतर त्याच्यानंतर माझी 5 ते 6 एक क्लास असतो. 5 ते 6 क्लास संपल्यानंतर 6 ते 7 माझा परत अजून एक पेपर असतो. 7 वाजता मी घरी येतो. त्याच्यानंतर मग डेलीचा जो स्टडी असतो, आज जे शिकवलं त्याचा अभ्यास करतो, कसं शिकवलेलं आहे. म्हणजे असं प्रत्येक क्लास आमच्या 7 ते 8 क्लास होतात रोज, कधी 7 होतात कधी 8 होतात. म्हणजे त्या सगळ्या चॅप्टर्सची 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं सगळ्या चॅप्टर्स रिवाईज करतो. 11 पर्यंत माझं सगळं होऊन जातं. त्याच्यानंतर 11:30 पर्यंत मी झोप घेतो आणि सकाळी 6:30ला उठून परत रोज ती दिनचर्या. तर टेस्ट सिरीज वगैरे कशा पद्धतीने चालू आहे सध्या? टेस्ट सिरीज आता सध्या आमच्या 2 टेस्ट सिरीज चालू आहे, एक अग्निपथ आणि एक विजयपथ. विजयपथची टेस्ट सिरीज आहे ती 12वीची आहे. पण 12वीची टेस्ट सिरीज आहे तरी आम्ही काही पोरं आहोत एम्स बॅचचे रिपीटर, ते सुद्धा देतोय. आणि आमची रिपीटर बॅचची अग्निपथची परीक्षा चालू आहे. ती अशी डिझाईन केलेली आहे की त्याच्यामध्ये आपले नीट 2026चे 87 चॅप्टर कव्हर व्हावे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर म्हणजे असं आठवड्याच्या 6 दिवशी एक चॅप्टरवर टेस्ट असते. आणि त्याच्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी 720 मार्क्सची एक्झाम असते. आणि आता तुला काय वाटतंय तुझं नीट 2026 मध्ये आता जी टेस्ट सिरीजचा म्हणजे चालू आहे त्यासाठी, त्याच्यामध्ये तुझा स्कोर वगैरे कशा पद्धतीने चालू आहे? आता जी टेस्ट सिरीज येते पर चॅप्टरची टेस्ट सिरीज असते, माझे फिजिक्समध्ये 150च्या अप्रॉक्स मार्क्स येतात.
केमिस्ट्रीमध्ये 165च्या अप्रॉक्स, बायोमध्ये 170 पर्यंत मार्क्स येतात. तुला काय वाटतं आरसीसी मध्ये जो हा तुझा स्कोर आहे तो फायनल नीट मध्ये तसाच राहील का? मला तर वाटतं 100% जेवढा RCC मध्ये टेस्ट येतोय त्याच्यापेक्षा 101% त्याच्यापेक्षा जास्तच मार्क येणार. कारण की RCCचे जे पेपर आहेत ते एकदम कन्सेप्च्युअल आणि एकदम ट्रिकी क्वेश्चन आहेत. म्हणजे असं टफचा अर्थ असं आउट ऑफ सिलेबस नव्हे, तर कन्सेप्च्युअल आणि ट्रिकी क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चन मागे काही ना काही कन्सेप्ट, काही ना काही ट्रिक ही लपलेली असते, ती आपल्याला शोधून तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. म्हणून मला वाटतं की RCC मध्ये जेवढे माझे मार्क्स येत आहे त्याच्यापेक्षा नीट 2026 मध्ये त्याच्यापेक्षा नक्कीच माझे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स येणार. कारण की प्रत्येक टाईपचा क्वेश्चन RCC कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. येस डेफिनेटली. जे विद्यार्थी आता सध्या 10वी मध्ये आहेत, 11वीला लातूरला यायचा विचार करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देणार? जे मुलं आता 10वी करत आहेत आणि पुढच्या वर्षी 11वीला कुठेतरी जाणार आहे किंवा कोणते तरी JEE किंवा नीटची प्रिपरेशन करणार आहेत, तर मी त्यांना एकच सजेस्ट करू इच्छितो की त्यांनी RCC जॉईन करावी. का RCC जॉईन का करावी, तर त्यांचं रिझन पण त्यांना तर माहीत असायला पाहिजे, त्यांचा वाय तर क्लिअर असायला पाहिजे. कारण की RCC मध्ये गोष्ट शून्यातून घेतली जाते. RCC मध्ये आणि लातूरमध्ये एक्सपेन्स कमी असतो. म्हणजे गरीब घरातला मुलगा सुद्धा लातूरमध्ये प्रिपरेशन करण्यासाठी येऊ शकतो. काही स्टुडंट या गरीब घरातला मुलगा सुद्धा लातूरमध्ये येऊन त्याची नीट JEEची प्रिपरेशन करू शकतो. त्याला जर काहीच येत नसेल तरी त्याला म्हणजे तो त्याची नीटची प्रिपरेशन करू शकतो, एवढं सांगू इच्छितो. येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला तुझ्या Thank you, sir. जर्नीसाठी. थँक्यू.